गुंतवणूकदार हा सरकार त्यांना जमीन देतं, पाणी देतं, वीज देतं, इन्फ्रास्ट्रक्चर करून देतं आणि इतर सवलती देतं. त्या सवलती कुठल्या? तुम्ही एखादा मोठा उद्योग लावल्यानंतर तुम्हाला टॅक्समध्ये सवलत देतो. ती तर काय आपल्याला अधिक अधिक हातात देता येत नाही. ते सवलत दिल्या म्हणजे कारखाना उभा राहिल्यानंतर ते दिलं जातं. नक्की ते काय बोललेत मी त्यांच्याशी बोलीन, त्यांच्याकडून माहिती घेईन. परंतु मी अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष काम करतोय. असं कुठलीही काही अडचण नाही. अडचण असली तर आम्ही ह्या गोष्टी केल्याच नसतात. जे आम्हाला शक्य होतं त्याच गोष्टी ह्या योजनांद्वारे करण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकदार हा सरकार त्यांना जमीन देतं, पाणी देतं, वीज देतं, इन्फ्रास्ट्रक्चर करून देतं आणि इतर सवलती देतं. त्या सवलती कुठल्या? तुम्ही एखादा मोठा उद्योग लावल्यानंतर तुम्हाला टॅक्समध्ये सवलत देतो. ती तर काय आपल्याला अधिक अधिक हातात देता येत नाही. ते सवलत दिल्या म्हणजे कारखाना उभा राहिल्यानंतर ते दिलं जातं. नक्की ते काय बोललेत मी त्यांच्याशी बोलीन, त्यांच्याकडून माहिती घेईन. परंतु मी अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष काम करतोय. असं कुठलीही काही अडचण नाही. अडचण असली तर आम्ही ह्या गोष्टी केल्याच नसतात. जे आम्हाला शक्य होतं त्याच गोष्टी ह्या योजनांद्वारे करण्याचा प्रयत्न केला.